नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल चित्र फॅक्टवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सप्टेंबर 2025 या महिन्यात कोणकोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत। त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। सर्वात आधी 4 सप्टेंबरला केडी हा तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट रिलीज होत आहे, ज्याच्यात ध्रुव सार्जा आणि संजय दत्त प्रमुख भूमिकेत आहेत। पण हा चित्रपट 4 तारखेला प्रदर्शित होईलच याची खात्री नाही। हा चित्रपट पोस्टपोन पण होऊ शकतो। 5 सप्टेंबरला अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत। बॉलिवूडमध्ये टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा स्टारर ॲक्शन थ्रिलर चित्रपट बागी 4 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। तर मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर यांचा द बेंगॉल फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होतोय। उफ ये सियाप्पा हा सायलेंट कॉमेडी थ्रिलर चित्रपट रिलीज होतोय, ज्यात सोहम शाह, नुसरत भारूचा व नोरा फतेही प्रमुख भूमिकेत आहेत। मनोज बाजपेयी यांची इन्स्पेक्टर झेंडे ही फिल्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे, जिला चिन्मय मांडलेकर यांनी डायरेक्ट केले आहे। साऊथ इंडस्ट्रीतून रश्मिका मंदानाचा द गर्लफ्रेंड हा चित्रपट रिलीज होणार होता, पण हा चित्रपट सुद्धा पोस्टपोन होऊ शकतो। तसेच अनुष्का शेट्टीचा घाटी हा क्राईम थ्रिलर चित्रपट प्रदर्शित होत आहे। तर शिवा कार्तिकेयन व विद्युत जामवाल यांचा पॅन इंडिया चित्रपट मद्रासी हा 5 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे, ज्याला हिंदीत दिल मद्रासी असे नाव दिलेले आहे। 12 सप्टेंबरला मराठी चित्रपट सृष्टीतून मोस्ट अवेटेड सस्पेन्स थ्रिलर चित्रपट दशावतार प्रदर्शित होत आहे, ज्याच्यात दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत आहेत। ऋता दुर्गुडे व ललित प्रभाकर यांचा आरपार हा चित्रपट प्रदर्शित होत आहे। तर प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक आणि निवेदिता सराफ स्टारर बिन लग्नाची गोष्ट हा चित्रपट 12 तारखेला प्रदर्शित होत आहे। बॉलिवूडमधून दिव्या खोसला कुमार, नील नितीन मुकेश यांचा डार्क कॉमेडी चित्रपट एक चतुर नार, तर हीर एक्सप्रेस मनोज वाजपेयी यांचा जुगनुमा आणि फवाद खान, वानी कपूर यांचा रोमॅन्टिक चित्रपट अबीर गुलाल हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत। साऊथ इंडस्ट्रीकडून तेजा सज्जा व मंचू विनोद यांचा जबरदस्त ॲक्शन फॅन्टसी चित्रपट मिराय, बेलमकोंडा श्रीनिवास व अनुपमा परमेश्वरन यांचा किष्किंधापुरी, तर दुलकीर सलमान यांचा पीरियड ड्रामा कांता हे चित्रपट 12 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहेत। 13 सप्टेंबरला मराठी चित्रपट कुर्ला टू वेंगुर्ला प्रदर्शित होत आहे। 19 सप्टेंबरला मराठीत झिंग, मोहन आगाशे आणि सिद्धार्थ जाधव यांचा आतली बातमी फुटली, हार्दिक जोशी याचा अरण्य हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत। बॉलिवूडमधून अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा जोली LLB 3 हा, तर ऐश्वर्या ठाकरे याचा निशांची हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत। साऊथमधून विजय अँटनी यांचा सक्ती थिरुमगन हे चित्रपट 19 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे। 25 सप्टेंबरला साऊथमधून नंदमुरी बालाकृष्णा यांचा अखंडा 2, तर पवन कल्याण यांचा ओजी हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत। 26 सप्टेंबरला हॉन्टेड 3D घोस्ट ऑफ द पास्ट हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट 2011चा हिंदी चित्रपट हॉन्टेड 3Dचा सिक्वेल असणार आहे। तुम्ही कोणत्या चित्रपटासाठी उत्सुक आहात कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।